जय हिंद मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांचा मला मेसेज येत होता आणि फोन सुद्धा आलेला आहे। सर मला ठाणे शहर मध्ये एवढे मार्क मिळाले, मी लेखीसाठी क्वालिफाईड होईल का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि मित्रांनो एक या महत्त्वाच्या प्रश्नावरती मी अंदाजित ग्राउंडचा कट ऑफ कुठपर्यंत जाऊ शकतो याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि मित्रांनो हे अंदाजित कट ऑफ आहे। उद्या सांगू नका की सर तुम्ही एवढे बोलले होते आणि तेवढीच मेरिट तेवढी नाही लागली, जास्त लागली किंवा कमी लागली। बघा एक अंदाजित कट ऑफ ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्क्स मिळत आहेत त्यानुसार आपण एक अंदाजित कट ऑफ बनवतोय, जेणेकरून मुलांना कितीपर्यंत ते क्वालिफाईड होऊ शकतात ते। ठीक आहे, आता बघा आपण सुरुवात करूया एससी कास्ट वरून की एससी कास्ट जे काही सर्वसाधारण उमेदवार आहे, एक सर्वसाधारणपेक्षा आपण यांना देऊया पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवार यांचंच आपण सांगणार आहोत। बघा एससी कास्ट पुरुष उमेदवार आहे ते जास्तीत जास्त 30 ते 32 मार्कापर्यंत यांची मेरिट लागू शकते। आणि महिलांचं जर म्हटलं तर 28 ते 30 च्या दरम्यान महिलांचं मेरिट लागू शकते एवढ्या प्रमाणात एससी कास्टचं। ठीक आहे, त्याच्यानंतर येऊया एसटी कास्ट वरती। आता बघा एसटी कास्टची मेरिट किती लागू शकते? एसटी कास्ट जवळपास सेम कंडिशन मध्ये लागू शकतात, यांच्या मेरिट मध्ये जास्त डिफरन्स नसतो, फक्त 19-20 इकडे तिकडे थोडाफार होऊ शकतो किंवा 25 ते 27 मार्कावरती सुद्धा या ठिकाणी एसटी कास्ट महिलांचं मेरिट लागू शकतं। ठीक आहे, त्याच्यानंतर येऊया आपण ओबीसी। आता बघा या ठिकाणी ओबीसी चे कास्ट जी काय आहे ती जास्तीत जास्त मित्रांनो 32 ते 34 मार्कापर्यंत या ठिकाणी लागू शकते सर्वसाधारण उमेदवार। आणि जर आपण महिला उमेदवारांचा विचार केला तर एकंदरीत महिला उमेदवार सुद्धा 30 ते 32 मार्कापर्यंत या ठिकाणी जाऊ शकतात ओबीसी कास्ट वाले। त्याच्यानंतर येऊया आपण एसबीसी कास्ट। एसबीसी कास्ट बघा एसबीसी आणि ओबीसी हे जवळपास यांचा संबंध सारखाच असतो, म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, जो विद्यार्थी 30 ते 34 मार्कामध्ये आहे तो कदाचित एसबीसी कास्ट मधून क्वालिफाईड होऊ शकतो आणि महिलांना सुद्धा 30 ते 32 मार्कापर्यंत ते क्वालिफाईड होऊ शकतात महिला उमेदवार सुद्धा। ठीक आहे, त्याच्यानंतर एसबीसी नंतर येऊया आपण ईडब्ल्यूएस। आता ईडब्ल्यूएस जर खरं म्हटलं तर या ठिकाणी मित्रांनो 27 ते 29 मार्कापर्यंत किंवा लय अति झालं तर 30 मार्कापर्यंत पुरुष उमेदवार क्वालिफाईड होऊ शकतात आणि जास्तीत जास्त झालं तर 32 मार्कापर्यंत पुरुष उमेदवार या ठिकाणी क्वालिफाईड होऊ शकतात ईडब्ल्यूएस मधून। आणि महिलांचं तर मी तर सांगेल पासिंग मार्कावरतीच मेरिट लागू शकते किंवा जास्तीत जास्त 27 पर्यंत यांचं मैदानी चाचणी जाऊ शकतात महिला उमेदवारांचं। ठीक आहे, ईडब्ल्यूएस। त्याच्यानंतर एसीबीसीचं एसीबीसीचं सुद्धा खूप लोकांकडे दाखलेच कमी आहे, त्यामुळे यांची जी काही मेरिट आहे ही सुद्धा 30 ते 32 मार्कापर्यंत पुरुष उमेदवारांची जाऊ शकते आणि महिला उमेदवारांचं जास्तीत जास्त 26 ते 28 मार्कापर्यंत महिला उमेदवारांची जाऊ शकते। बघा हे अंदाजित कट ऑफ आहे, याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतो, लक्षात घ्या। एसबीसी झाला, आता राहिला आपल्याकडे एनटीचा प्रकार। चला पुढचा पेजवर बघूया आपण। तर बघा एनटी ए म्हणजे ज्याला म्हणतात व्हीजेए। ठीक आहे, त्याच्यानंतर एनटीबी, एनटीसी, एनटीडी। आता हे जे 4 कास्ट आहे मित्रांनो यांची मेरिट जवळपास सारखीच लागते, बाकी सर्व काही जागांवरती डिपेंड असतात। ठीक आहे, आता विजय एनटी 1 जर बघितलं आपण तरी कमीत कमी 36 ते 38 मार्कापर्यंत या ठिकाणी पुरुष उमेदवारांची मेरिट जाऊ शकते आणि महिला उमेदवार सुद्धा 34 ते 36 मार्कापर्यंत या ठिकाणी येऊ शकतात किंवा महिला उमेदवारांची कमी सुद्धा लागू शकते, असं काही नाही की तेवढीच मेरिट लागणार। त्याच्यानंतर एनटीबी सेम कंडिशन 36 ते 38, 34 ते 36 सेम कंडिशन, या तिघांची सेम कंडिशन आहे कारण या तिघांची मेरिट जवळपास सारखीच लागते। अशा पद्धतीने एनटीए, एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी ची मेरिट लागू शकते। ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट भाग येतो ते म्हणजे ओपन कॅन्डिडेट। आता या ठिकाणी मी होमगार्डची किती लागेल, पोलीस पाल्याची किती लागेल किंवा एक्स सर्व्हिसमॅनची किती लागेल हे आपण सध्या तरी सांगू नाही शकत, पण आता आपण सध्या सर्वसाधारण उमेदवार पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवार यांचंच आपण सांगू शकतो। बघा ओपनची मेरिट जे ठिकाणी आहे ठाण्याला 41 ते 43 मार्कापर्यंत जाऊ शकते या ठिकाणी। याच्यामध्ये
प्लस सुद्धा होऊ शकते आणि एखादा मार्क मायनस सुद्धा होऊ शकतो. लक्षात घ्या, 41 ते 43 पर्यंत ओपन सर्वसाधारण कॅन्डिडेटची मेरिट या ठिकाणी जाऊ शकते. आणि जर आपण महिला उमेदवारांचा विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी महिला उमेदवार सुद्धा कमीत कमी 36 म्हणजे जवळपास 34 ते 36 यापर्यंत मेरिट जाऊ शकते, किंवा लय झालं तर 36 ते 38 मार्कापर्यंत ओपन महिलांची सुद्धा मेरिट जाऊ शकतात. म्हणजे अशा पद्धतीने मेरिट जास्तीत जास्त जाऊ शकते. मित्रांनो याच्यामध्ये कास्ट वाईज थोडं बास 19-20 होणार, लक्षात घ्या. पण एक अंदाजित मार्क जे सांगितलं तुम्हाला, जरी तुम्हाला एवढे कमी मार्क असतील तरी सुद्धा तुम्ही लेखीसाठी कदाचित क्वालिफाईड होऊ शकतात. आणि तुम्ही जर म्हणाल सर याचं फायनल कट ऑफ किती, तर बघा फायनल कट ऑफ जे आहे मित्रांनो हे काही झालं तर शेवटी लेखी परीक्षावरती डिपेंड करतं. जर लेखी परीक्षा अवघड निघाली तर ऑटोमॅटिक मेरिट कमी लागते. आता तुम्ही बघू शकता जळगावची मेरिट एकदम टॉपर लागलेली आहे, जास्त मार्काची मेरिट लागलेली आहे. का? कारण याची जी काही लेखी परीक्षा होती ती सोपी होती आणि त्यामुळे मेरिट काय झाली, जास्त लागली. त्याचा अपोजिट जर आपण भंडारा जिल्ह्याचं बघितलं तर भंडारा जिल्ह्याचं सीन काय झालंय, मेरिट कमी लागली आहे. 112 का 111 मार्कावरती ओपन वाला सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे, परंतु यांचं काय होतं मित्रांनो, जे पेपर होता तो अवघड होता म्हणून मेरिट कमी लागली आहे आणि एका ठिकाणी पेपर सोपा होता मेरिट म्हणून जास्त लागलेली आहे. म्हणून मेरिट जे काय लागण्याचं प्रमाण आहे हा लेखीवरती डिपेंड करतो. मुंबईचं पण तसंच असू शकतो. बाकी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. कामाचा व्हिडिओ आहे, इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, त्यामुळे नक्की शेअर करा. आणि लेटेस्ट अपडेट आणि माहितीसाठी मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल.